जय शिवराय मित्रांनो, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहे भीमाशंकर ट्रेकसाठी वाया खांडस मार्गे, आणि आता आपण गणेश घाट मार्गे भीमाशंकर ट्रेक चालू करणार आहोत। आणि पुढे पदरवाडी म्हणून एक गाव आहे, एक वाडी आहे, तिथे आपण आपल्यासाठी चहाची आणि नाश्त्याची सोय केलेली आहे। पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत आणि 3:30 वाजता आम्ही हा ट्रेक स्टार्ट केलेला आहे। फक्त रातकिड्यांचा आवाज आणि चमकणाऱ्या बॅटऱ्या याशिवाय या ठिकाणी काहीच दिसणार नाही, एवढा गडद काळोख अंधारा या ठिकाणी आहे। अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला गणेश मंदिर लागते। यावरनं या रस्त्याला किंवा या मार्गाला गणेश घाट मार्ग असं म्हटलं जातं। आणि या गणेश घाट मार्गाचं संरक्षणासाठी इथे निर्माण करण्यात आलेला पदरगड हा किल्ला याच्याच संरक्षणासाठी किंवा या घाट मार्गाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता, अशी या ठिकाणी मिळालेली माहिती आहे। गणेश मंदिरापासून काय अंतर चालल्यानंतर आपल्याला सूचना फलक लागतो। या सूचना फलकाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट भीमाशंकरला घेऊन जाते व उजव्या बाजूला जाणारी वाट ही किल्ले पदरगडकडे घेऊन जाते। इथून किल्ले पदरगडला जाण्याचा मार्ग आहे। गणेश घाट मार्गाने चालत असताना अनेक छोटे मोठे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात। आता अंधार आहे त्यामुळे फक्त आपल्याला आवाजच ऐकायला येतो। फील द साउंड। या अभयारण्यामध्ये पावसाळ्यात सतत पडणारा पाऊस आणि या वाटेवरनं सतत वाहणारं पाणी यामुळे ही वाट निसरडी झालेली असते किंवा या दगडांवरती या मातीवरती शेवाळ जमा झालेला असतो। त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागते आणि काळजी घेऊन हा ट्रेक कंप्लीट करावा लागतो। वाटतो तितका सोपा हा ट्रेक अजिबात नाही, याचा अनुभव मला देखील खूप चांगल्याप्रमाणे आलेला आहे। आता सूर्य उगवायला लागलेला आहे, थोडासा प्रकाश आपल्याला दिसतोय आणि आता जी भीती अंधारामध्ये चालण्याची होती ती आता भीती आपल्याला आता प्रकाशामध्ये चालताना नक्कीच नसणार आहे। थोडा चालल्यानंतर आपण पदरवाडी या ठिकाणी पोहोचणार आहोत। फायनली आपण पदरवाडी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। थोडीशी विश्रांतीची नक्कीच गरज आहे। 3 तास चालल्यानंतर थोडीशी विश्रांती करणं गरजेचं देखील आहे। आणि 8-10 घरांचं असलेले पदरवाडी गाव, निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे गाव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे किंवा यांचं उत्पन्नाचं साधन देखील पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे। 1 तास विश्रांतीनंतर 7:30 वाजता आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केली। पदरवाडीमधनं पुन्हा मंदिराच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली। आणखी किमान 1 ते 1.5 तास चालावं लागणार आहे। वास्तविक पाहता हा घाटमार्ग खूप जुना आहे, पुरातन आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रकाशझोतामध्ये आलेला हा घाटमार्ग पर्यटकांमुळे या ठिकाणी वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पर्यटकांमुळे या ठिकाणी असणाऱ्या वाड्या वस्त्यांमधल्या लोकांना रोजगाराची संधीसुद्धा निर्माण झालेली आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। इथे वाटेमध्ये चालत असताना आपल्याला अनेक छोटे छोटे स्टॉल दिसतील। लिंबू पाणी असेल, बिस्लरी बॉटल असतील किंवा काही नाश्त्याच्या वस्तू असतील किंवा बिस्किट, इतर अनेक या ठिकाणी स्टॉलवरती भेटते। आणि जात असताना यांच्याकडनं थोडंफार का होईना आपण खरेदी करणं खरं तर गरजेचं आहे, कारण खूप लांबवरनं यांना पायपीट करून हे सामान किंवा हे वस्तू आणाव्या लागतात। त्यांना थोडं सहकार्याच्या भावनेतनं आपण थोडीफार तरी त्यांना मदत करणं ट्रेक करत असताना गरजेचं आहे। आय एम तालपत्री बॅट। लाईक करो, फॉलो करो, लाईक। माझ्या पाठीमागच्या बाजूला दिसणारा पदरगड, एखाद्या पिंडीसमोर नंदी बसल्याचा भास या ठिकाणीवरून असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसतोय। खूप छान असं दृश्य। ही वाट चालत असताना रस्त्यामध्ये अनेक छोटे मोठे धबधबे लागतात।
आणि या पाण्याची चव आपण जर घेतली तर वेगळी लागते. खूप गोड चव लागते या पाण्याची. आपण जर कधी या ठिकाणी आलात तर नक्की या ठिकाणचं पाणी पिऊन पहा. तेव्हा तुम्हाला कळेल की निसर्गाचं वरदान कशाला म्हणतात. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. हे अभयारण्य पानगळ, निमहरित आणि सदाहरित असून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पसरलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 131 चौरस किलोमीटर इतके आहे. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे 3000 फूट उंच कड्यांनी 2 भागात विभागले गेलेले आहे. या अभयारण्यामध्ये वाटेने चालत असताना खूप काळजीपूर्वक किंवा लक्षपूर्वक चालावे लागते. अनेक सर्प, विषारी सर्प किंवा अनेक हिंस्र प्राणी या अभयारण्यामध्ये आहेत. त्यांचं वास्तव्य या अभयारण्यामध्ये आहे किंवा त्यांच्यासाठी संरक्षित करण्यात आलेले अभयारण्य आहे. त्यामुळे चालत असताना खूप काळजीपूर्वक व लक्षपूर्वक या ठिकाणी चालावे लागते. येथील लोकांना सामान आणण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी एकतर भीमाशंकरला यावे लागते किंवा खाली खांडस, कर्जत या ठिकाणी जावे लागते. फार मोठं अंतर आहे. या ठिकाणी प्रत्येक वस्तू किंवा सामान आणण्यासाठी यांना एवढी पायपीट करावी लागते. ट्रेकचा अर्धाहून जास्त टप्पा आपण पार केलेला आहे आणि आपण पाहू शकताय घनदाट जंगल, पक्ष्यांचा चिवचिवाट, रिमझिम पाऊस आणि धुक्याची सर्वत्र पसरलेली पांढरी शुभ्र अशी चादर, सर्वत्र धुका आहे. खूप छान असं दृश्य. आता आपण अर्ध्या तासामध्ये भीमाशंकर मंदिरापाशी पोहोचणार आहोत. या घनदाट जंगलामध्ये शेकरू हा दुर्मिळ प्राणी फक्त याच अभयारण्यामध्ये पाहण्यास मिळतो आणि यासाठी अनेक वन्यजीव संशोधक या ठिकाणी अभ्यासासाठी येत असतात. आम्ही शेकरूच्या शोधात आहोत, परंतु अजून तरी शेकरूचं दर्शन आम्हाला झालेलं नाही आहे. अपेक्षा आहे शेकरू आम्हाला दिसेल. श्रावण महिन्यात शिव उपासना आणि मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. शिवभक्त या महिन्यात आपल्या सामर्थ्य आणि वेळेनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. 12 ज्योतिर्लिंगामध्ये भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे भीमाशंकर क्षेत्र आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. हा समोर जाणारा रस्ता, ज्या रस्त्याने आपण आलेलो आहे म्हणजे खांडसकडे घेऊन जाणारा हा रस्ता आहे. या ठिकाणी अनेक फलक लावलेले आहेत. त्यावरती जे प्राणी किंवा पक्षी आपल्याला दिसतात ते सर्व पक्षी प्राणी आपल्याला या जंगलामध्ये किंवा अभयारण्यामध्ये दिसतात. कोरोनाच्या संसर्गामुळे दर्शन बंद आहे किंवा या मंदिराच्या आजूबाजूला येण्यासुद्धा प्रवेश बंद आहे. त्यामुळे दर्शन आम्हाला झालं नाही. दर्शन न झाल्यामुळे थोडासा भ्रमनिरास नक्कीच झाला आहे. त्याचबरोबर गुप्त भीमाशंकर देखील बघण्यास किंवा तिथे जाण्यास बंदी आहे. त्यामुळे इथूनच आम्ही पुन्हा पदरवाडीच्या मार्गाला सुरुवात करत आहोत. सकाळपासून पायपीट करून थकल्यानंतर आम्ही पुन्हा पदरवाडीमध्ये पोहोचून या ठिकाणी भोजनाचा आनंद घेतला. साधं जेवण, चुलीवरच्या भाकरी, पिठलं, भाजी, डाळ भात, लोणचं, पापड असं साधं मेनू, परंतु जेवताना खूप आनंद वाटत होता. आता आपण शिडीच्या वाटेने खाली उतरणार आहोत. खूप खडतर असा हा मार्ग आहे आणि इथे लोकल गाईड असल्याशिवाय या मार्गाने शक्यतो उतरू नये किंवा मार्गाचा वापर देखील करू नये. धोकादायक असा मार्ग आहे. सोबत गाईड असल्याशिवाय आणि सर्व साहित्य असल्याशिवाय या मार्गाचा वापर चुकूनही करू नका.
सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग सुरक्षित नक्कीच नाही आहे, कारण ह्या ज्या शिड्या लावलेल्या आहेत बऱ्याचशा शिड्या त्याच्यामध्ये तुटलेल्या आहेत आणि बऱ्याचशा शिड्यांना सपोर्ट देखील नाही आहे. त्यामुळे या शिडी मार्गाने उतरत असताना खूप काळजीपूर्वक या मार्गाचा उपयोग करावा किंवा या मार्गाने खाली उतरावे. आणि ज्यांना अनुभव आहे ट्रेकिंगचा त्यांनीच या मार्गाचा उपयोग करावा. रोपने खाली उतरल्यानंतर ही पहिली शिडी लागते आणि या शिडीने खाली आल्यानंतर इथे आणखी एक शिडी आहे. क्यों? ही दुसरी शिडी आहे आणि या कड्यावरनं कोसळणारे हे पाणी आणि पुन्हा पुन्हा लक्ष वेधून घेणारा हा पदरगड. काही ठिकाणं ही निसर्गाबरोबर पाहण्यातच खरा आनंद असतो. अशा ठिकाणी येऊन मनाला ताजेतवाने करणारे क्षण आपल्याला अनुभवता येतात. धबधबा असाच एक सुंदर प्रकार आहे. गर्दी धांगडधिंगा टाळायचा असेल तर अशा निवांत क्षणी किंवा निवांत ठिकाणी यायला काहीच हरकत नाही. पावसाळ्याच्या मध्यावर हा भटकंतीचा आलेला योग खूप अनुभव देणारा होता. निसर्ग हिरव्या भाषेत बोलत असतो. सगळीकडेच ऋतू हिरवाचा फील आपल्याला जाणवत असतो. सोबतीला आल्हाददायक वातावरणही असते आणि असाच एक नितांत सुंदर ट्रेक म्हणजे हा भीमाशंकर ट्रेक. ही या शिडी मार्गाची शेवटची शिडी आहे आणि या शिडीवरनं जात असताना एका वेळी एकानेच याच्यावरनं जावं, कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जी शेवटची जी शिडी आहे त्याचे सपोर्ट देखील निघून गेलेले आहेत. लाकडांच्या आधारावरती ती शिडी टिकून आहे. त्यामुळे या शिडीवरनं उतरत असताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. गिर्यारोहकांचे जग खरं तर 4 भिंती बाहेरचे. चौकटीतल्या आकाशात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलेखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षिततेचे मूलभूत तत्त्व अंगी बाळगीत. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणाऱ्या सर्वच डोंगरवेड्यांना कुठेतरी एकत्र आणण्यासाठी मी प्रत्येक वेळेस नवीन मित्रांना ट्रेकसाठी घेऊन येत असतो. निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगीच आहे. माणसाचे जीवन सर्व निसर्गावर अवलंबून आहे. माणूस निसर्गात जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात विलीन देखील होत असतो. म्हणूनच या निसर्गाची काळजी घेणं आपणा सर्वांचं प्रथम कर्तव्य असायला हवं. निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात. जगण्यासाठी असलेले अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा आणि आजारपणात लागणाऱ्या औषधी वनस्पती सारं काही आपल्याला निसर्ग देत असतो. अशा विस्मयकारक आणि अद्भुत निसर्गाचं वर्णन आपण करावं तितकं थोडंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.